नमस्कार, मी वैद्य ज्योती शिरोडकर. आता आयुर्वेद क्षेत्रात आल्यावर अनेक शक्यता तुम्ही पडताळून पाहू शकता. म्हणजे काय काय करू शकता? आधी BMS ही ग्रॅज्युएशनची डिग्री, त्यानंतर MD म्हणजे आयुर्वेद वाचस्पती ही पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री, आणि त्याच्यानंतर PhD करू शकता. BMS, MD, PhD असा शैक्षणिक अभ्यासक्रम आहे. BMS झालात की इंटर्नशिप करून मग तुम्हाला तुमची प्रॅक्टिस म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करता येतो. ज्यांना आवड आहे, अजून अभ्यास करायचा आहे, त्यांना MD करता येतं. आणि MD करताना मग तुम्ही काही विशिष्ट विषय निवडून त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकता. हे सगळं करता करता जाणीव होते की आयुर्वेदात रिसर्चची पण खूप गरज आहे. आणि त्यामुळे ज्यांना रिसर्चची आवड असेल त्यांनी PhD करायचं आणि इतर ज्या रिसर्चच्या इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे संलग्न होऊन काम करायचं. आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र याची सांगड घालून जेव्हा आपण रिसर्च करतो, त्यातून आलेला अनुभव, त्यातून झालेलं शिक्षण, यातला आनंद हा अवर्णनीय असतो. सध्या त्यासाठी अनेक ओपनिंग्स पण तयार झालेली आहेत. तुम्ही रिसर्च फील्ड निवडा, तिथे सुद्धा तुम्हाला स्कोप आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा. सध्या आयुर्वेदाला सोन्याचे दिवस आलेत, त्यामुळे समाजाचा ओढा हा सध्या आयुर्वेदाकडे आहे. तुम्हाला टीचिंग लाईनमध्ये जाता येईल. तुम्ही सध्या आयुर्वेद कॉलेजेस अनेक उघडलेली आहेत, त्यामध्ये तुम्ही शिक्षकी पेशा घेऊ शकता, अध्यापन करू शकता. पण एवढ्यापुरतंच आयुर्वेद क्षेत्र मर्यादित नाहीये बरं का. म्हणजे रिसर्च, प्रॅक्टिस, टीचिंग या व्यतिरिक्त अजून एक आहे म्हणजे वेलनेस. अनेक जण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन किंवा वेलनेस या क्षेत्रात सुद्धा काम करू शकतात. कारण आयुर्वेद म्हणजे फक्त रोगांचा उपचार असं नाही. आयुर्वेद म्हणजे फक्त आजीबाईचा बटवा नाही, किंवा आयुर्वेद म्हणजे केवळ घरेलू नुस्खे नाहीत. तर आयुर्वेद ही एक लाईफस्टाईल आहे, आणि ती जर तुम्ही समाजापर्यंत घेऊन जाऊ शकलात तर संपूर्ण समाजाचं स्वास्थ्य हे उत्तम राहू शकतं. याशिवाय आयुर्वेदीय औषधीकरण हा पण एक विषय आहे. तुम्हाला द्वितीय वर्षामध्ये औषधीकरणाविषयी माहिती दिली जाते, औषध निर्माण शास्त्राची माहिती दिली जाते. त्यामुळे औषध निर्माण शास्त्र घेऊन आयुर्वेदीय औषधींचं उत्पादन करण्यामध्ये तुम्ही पडू शकता आणि फार्मसी चालवू शकता. याशिवाय आयुर्वेदीय द्रव्यगुण विज्ञान जे आहे की ज्याच्यामध्ये आयुर्वेदीय वनस्पतींचा अभ्यास केला जातो. त्यामुळे आयुर्वेदीय वनस्पतींचा अभ्यास करणं आणि त्याला बॉटनीची जोड देणं, अशा प्रकारे कोलॅबरेटिव्ह रिसर्च, कोलॅबरेटिव्ह स्टडीज पण तुम्ही करू शकता. तुम्हाला औषधी वनस्पतींची विशेष आवड असेल तर अर्थातच तुम्ही एक विशिष्ट बोटॅनिकल गार्डन हे पण डेव्हलप करू शकता. त्या क्षेत्रात तुम्ही पदार्पण करू शकतात. मंडळी, आयुर्वेद आणि त्याच्याशी एखादा विषय आधुनिक शास्त्रातला असा एकत्रित अभ्यास करणं म्हणजे कोलॅबरेटिव्ह स्टडी करणं ही येणाऱ्या भविष्याची चाहूल आहे किंवा भविष्याची गरज आहे. आणि त्यामुळे आयुर्वेदात तुम्ही एकदा आलात की अक्षरशः असंख्य शक्यता करिअरच्या बाबतीतल्या तुम्ही पडताळून पाहू शकता.